बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो. तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे. म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, जो फरक औषध गोळ्या घेऊन पडत नाही व दुसऱ्याच्या सांगोवांगीने पडत नाही, तो फरक प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण करणाऱ्या माणसाने पडतो. बांधवांनो, उदाहरणार्थ एका गावातील एका मुलाचे एका मुलीवर भरपूर असं प्रेम होते आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे धन दौलत पैसा प्रसिद्धी होती, सर्व काही होते. परंतु कधी कधी तो मुलगा व्यसन करीत असे. म्हणून त्या मुलीचे घरचे नाराज झाले, त्याला मुलगी द्यायला देत नव्हते. त्या दोघांचे प्रेम होते एकमेकावर, परंतु त्या मुलीचे घरचे त्याला देण्यास नकार होता. आणि विशेष म्हणजे का, तर या वागण्यामुळं, बोलण्यामुळं, या त्याच्या वाईट वागणुकीमुळं. आणि विशेष म्हणजे ती मुलगी मामाच्या घरी शिकण्यासाठी आली होती. तिचे निर्णय द्यायचा न द्यायचा हा तिच्या आईवडिलाचा होता. ती मामाच्या घरी शिकायला आल्यामुळं तिच्या आजी आजोबाला मामाला अधिकार नव्हता, म्हणून त्यांनी काही निर्णय घेतला नाही. परंतु त्या या वागण्यामुळं, बोलण्यामुळं हे सगळं माहीत झालं, प्रेम प्रकरण या दोघांचं त्या मुलीच्या घरी. म्हणून त्या प्रेम प्रकरण माहीत झाल्यामुळं त्या मुलीला तिचे आईवडील घेऊन गेले तिच्या घरी. परंतु घेऊन गेल्यामुळं हा मुलगा जास्तच व्यसनाधीन झाला, जास्तच पिऊ लागला, खाऊ लागला आणि सगळं काही करू लागला. म्हणजे भरपूर असा वाया गेला. कोणी चुलत्यानं, चुलतीनं किंवा भावानं, बहिणीनं कोणा काही सांगितलं तर ऐकत नसे, उलट त्याच्यासोबतच भांडण तंटा करत असे. कारण का, तर त्याला हे याच्यामुळं. परंतु या वागण्यामुळं तिकडे मुलगीही राहत नसे याला सोडून. मग असं ठरलं की बाबा ही मुलगी ऐके ना, हे ऐके ना, दोघं तर एकाच जाती धर्माचे आहेत आणि दोघंही पाहुणेच आहेत. मग आपण यांचं लग्नच लावून देऊया. मग याचं लग्न लावून दिलं आणि लग्न लावून दिल्यानंतर दोघंही मस्त सुखी संसार करू लागले. जो मुलगा वाईट मार्गाला लागू लागला तोही चांगल्या मार्गाला लागला त्या मुलीचं ऐकून. आणि मुलगी जी वाईट वागू लागली, बोलू लागली, तीही चांगल्या मार्गाला लागली. आज दोघेही सुखी संसार करत आहेत आणि चांगले नांदत सुद्धा आहेत आणि चांगलं त्याचा सुखी संसार चालू आहे. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढंच की जो फरक औषध गोळ्या घेऊन व दुसऱ्याने सांगूने पडत नाही, तो फरक प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण करणाऱ्या माणसाने पडतो आणि सगळ्यात चांगलं होते. म्हणून प्रेम, जिव्हाळा, आपुलकी निर्माण करणाऱ्या माणसांना सांगून पहा. जर एखादा माणूस वाईट व्यसनाच्या नादी लागला असेल, त्याला सांगा, तेव्हाच माणूस ते चांगलं राहू शकतो, त्यांचं आयुष्य भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. एवढं ठिकाण सांगतो. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं म्हणून तुमच्या कामाचं नाही, तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असंच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यात सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी सांगा म्हणून धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.